नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत आपण एम्प्लॉयर ऑफिस आस्थापना याचं साइन अप केल्यानंतर आता रजिस्ट्रेशन म्हणजे लॉग इन कसं करायचं आणि त्यानंतर एम्प्लॉयर प्रोफाईल कशी भरायची आपण या व्हिडिओत आज पाहणार आहोत. एम्प्लॉयर लॉग इनसाठी सर्वात प्रथम आपल्याला यायचंय गुगलवर. इथे आपल्याला CMYKPY असं टाकायचंय. असं टाकल्यावर सर्च एंटर केल्यावर सर्चचा पहिला जो रिझल्ट येईल याला इथे क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यावर आपल्याला ही वेबसाईट दिसेल. या वेबसाईट मधील आपल्याला आता करायचंय एम्प्लॉयर लॉग इन. इथे दुसऱ्या नंबरला दिसतं एम्प्लॉयर लॉग इन. याला याला क्लिक केलं की आपल्याला इथे एम्प्लॉयर अकाउंट कसं साइन अप करायचं, कसं रजिस्ट्रेशन करायचं, कसं लॉग इन करायचं ते इथे दिसेल. सर्वात प्रथम आपल्याला युजर नेम दिसेल. युजर नेम आपल्याला साइन अप तयार झाल्यानंतर सक्सेसफुली डन हा मेसेज आल्यानंतर जो आपल्याला नंबर मिळाला, जो आयडी मिळाला, नंबर मिळाला, तो आपण आधी कॉपी करून ठेवलेला किंवा फोटो काढून ठेवलेला असेल किंवा लिहून घेतलेला असेल, तो नंबर इथे युजर नेम टाकायचा एम्प्लॉयरसाठी. त्यानंतर आपण बनवलेला साइन अप करताना आपण जो पासवर्ड तयार केला तो पासवर्ड इथे टाकायचा. त्यानंतर इथे कॅप्चा कॅप्चा म्हटलं तर इथे दिलेलं आहे 7 प्लस 6 याची बेरीज करायची. इथे 7 + 6 13 केलं आणि इथे लॉग इन केलं. या लॉग इन या टॅबला क्लिक केलं तर पुढलं पेज आपल्यासाठी ओपन होतील. आता आयडी पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन केलं, कॅप्चा टाकला, त्यानंतर तुम्हाला तुमच्या एम्प्लॉयर प्रोफाईल किंवा नाव दिसेल. हो, नाव दिसल्यावर पुन्हा OTP तुम्हाला तिथे टाकावं लागेल. तिथे सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशी एक प्रोफाईल दिसेल. ओके, ते दिसल्यानंतर या डावीकडल्या तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनला यायचं आहे एम्प्लॉयर प्रोफाईल. आता आस्थापना कार्यालय यांनी आपली सविस्तर माहिती इथे आपल्याला भरायची आहे. त्यासाठी आपल्याला एम्प्लॉयर प्रोफाईल दिलेली. एम्प्लॉयर प्रोफाईलमध्ये सर्वात प्रथम आपल्याला ऑर्गनायझेशनचं नेम टाकायचं आहे. ऑर्गनायझेशनचं नेम टाकायचं आहे. इथे आपल्याला आपल्या आस्थापनेचं नाव, कार्यालयाचं नाव, ऑफिसचं नाव हे सर्व इथे नाव टाकायचं आहे. जे आपण रजिस्ट्रेशन करताना, साइन अप करताना तेव्हा टाकलं होतं तेच नाव इथे आपल्याला ऑलरेडी दिसेल किंवा आपल्याला त्याच्यात काही चुका असेल तर आपण दुरुस्त करायचे. ओके, त्यानंतर आपल्या ऑर्गनायझेशन टाईप आपण तिथे सिलेक्ट केलं होतं साइन अप करताना. त्या नेचर ऑफ वर्क पण आपण तिथे सिलेक्ट केलं होतं साइन अप करताना. ते इथे ऑलरेडी दिसेल. आपल्या ऑर्गनायझेशनची, कार्यालयाची कोणती वेबसाईट असेल तर ती आपल्याला इथे टाकायची आहे. असेल तर आपण टाकायचं, नसेल तर इथे ब्लँक ठेवलं तरी, रिकामे ठेवलं तरी चालेल. ओके, त्यानंतर आपण एक नंबर तिथे टाकला होता साइन अप करताना. ती सर्व माहिती मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी साइन अप करताना पण टाकला होता. तो नंबर, ते ईमेल आयडी सगळं आपल्याला इथे दिसेल. ओके, आता आपल्याला टोटल नंबर ऑफ एम्प्लॉई आपल्या कार्यालयातील एम्प्लॉयर एम्प्लॉई जे कर्मचारी आहे त्यांची संख्या आपल्याला इथे मॅन पॉवर दाखवायची आहे, म्हणजे टाकायची आहे. त्यानुसार तुम्हाला तुमच्या जिल्हा कौशल्य विकास तुम्हाला तुमचे किती प्रशिक्षणार्थी घेता येतं हे तुम्हाला यावरून सांगणार किंवा इथूनच तुम्हाला कळणार. जर गव्हर्नमेंट ऑफिस असेल तर त्यांनी त्यांचं सँक्शन पत्र टाकायचे आहे. जर प्रायव्हेट ऑफिस, इतरत्र प्रायव्हेट ऑफिस, खाजगी ऑफिस जे असेल कोणतेही खाजगी, तर त्यांनी त्यांचे वर्किंग कार्यरत जे मनुष्यबळ असतं, कर्मचारी, ते इथे त्यांचा आकडा इथे आपल्याला टाकायचा आहे. ओके, हे समजलं. त्यानंतर इथे आकडा टाकल्यानंतर 100 असेल तर तुम्हाला खाजगीसाठी जर हॉस्पिटल असेल किंवा शाळा असेल यांना 20% प्रमाणे देता येतं, पदे देता येतं, प्रशिक्षणार्थीची पदे देता येतं. इथे मॅन पॉवरचा आकडा टाकल्यावर बाकी सविस्तर माहिती तुम्हाला जर GR बद्दल आपल्या ऑफिसला किती किती प्रशिक्षणार्थी घेता येते हे आपल्या जिल्हा कौशल्य विकास ऑफिस येथे भेट दिल्यावर तुम्हाला कळेलच. ओके, इथे तुम्हाला आता ऑर्गनायझेशन रजिस्टर्ड ऑफिसचा ऍड्रेस टाकायचा आहे. तुमच्या आस्थापना कार्यालयाचा इथे ऍड्रेस टाकायचा आहे. ओके, यानंतर तुमचं डिव्हिजन कोणतं आहे, कोणत्या डिव्हिजनमध्ये येते, महाराष्ट्रापैकी कोणत्या डिव्हिजनला तुमचं डिस्ट्रिक्ट येतं, तुमचं ऑफिस येतं हे तुम्हाला कळवायचं आहे. इथे तुम्ही तसं सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं इथे तालुका इथे सिलेक्ट करायचा आहे. ओके, त्यानंतर तुमचं इथे पिनकोड पण सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं आहे. हे टाकल्यानंतर तुम्हाला अपडेट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ओके, आता आपण अपडेट ला क्लिक केल्यानंतर अपडेट सक्सेसफुली असा एक मेसेज येतो. त्यानंतर आपल्याला लीगल इन्फॉर्मेशन आपल्या कार्यालयाची, ऑर्गनायझेशनची किंवा ऑफिसची, आस्थापनेची लीगल इन्फॉर्मेशन कशी टाकायची हे आपण या टॅबला क्लिक केल्यावर आपल्याला माहिती पडतं. किंवा इथे अपडेट सक्सेसफुली आल्यानंतर आपोआपच त्या आपण पॉपअप होऊन या लीगल इन्फॉर्मेशन या टॅबवर येतो. हा, लीगल इन्फॉर्मेशन या टॅबवर आल्यावर आपल्याला सुरुवातीला दिसतंय इथे कंपनी रजिस्ट्रेशन नंबर म्हणताय.
आपल्याकडे जर कंपनी रजिस्ट्रेशन, आस्थापनीय रजिस्ट्रेशन नंबर असं काहीही डॉक्युमेंट असेल, तर ते इथे इथे त्याचा नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याकडे आस्थापनेचं इयर ऑफ इनकॉर्पोरेशन हा जो नंबर किंवा प्रमाणपत्र असेल, तर आपल्याला तो नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर ऑर्गनायझेशनचं आपलं आस्थापनेचं नाव, पॅन नंबर जर असेल आपल्याकडे, तर पॅन नंबर टाकायचा. पॅन किंवा टॅन. ओके. त्यानंतर ऑर्गनायझेशनचं इथे पॅन पॅन जर आपलं असेल आपल्याकडे, तर पॅन पण टाकायचं. जर ऑर्गनायझेशनचं इथे टॅन नंबर जर आपल्याकडे असेल, तर टॅन नंबर सुद्धा टाकायचा. त्यानंतर उद्योग आधार, जीएसटी, डीपीआयटी नंबर जर आपल्याकडे असेल, तर हा सुद्धा इथे टाकायचा. त्यानंतर म्हणताय इसिक नंबर, ESIC नंबर, जे कर्मचारी निर्वाहन भत्ता किंवा या ऑफिसचा आपल्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असेल, किंवा आपण जी EPF नंबरचं कंपनी असेल किंवा ऑफिस असेल, त्यांनी जर EPFची यादी किंवा प्रमाणपत्र जिल्हा कौशल्य विकास या ऑफिसला दिलं असेल किंवा आपल्याकडे जर अवेलेबल असेल, या दोनपैकी त्यांचा जो नंबर असतो तो इथे आपल्याला टाकायचा आहे. ओके. ते टाकल्यानंतर आपल्याला नंतर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन म्हणतात. आपल्याला कोणती कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन टाकायची आहे इथे? इथे आपल्याला आस्थापनेची कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन टाकायची आहे. आपल्या कार्यालय प्रमुख जे असतात किंवा आस्थापनेचं ऑफिसचे जे प्रमुख असतात, त्यांचं इथे नाव टाकायचं. त्यानंतर त्यांचं इथे डेझिग्नेशन टाकायचं. ओके. त्यानंतर इथे त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे ऑफिसचा कॉन्टॅक्ट नंबर, जर तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करायचं असेल, तर अदर कॉन्टॅक्ट नंबर जर आपल्याकडे अवेलेबल असेल, मोबाईल नंबर असो की लँडलाईन नंबर असो, तो सुद्धा इथे टाकायचा. आणि इथे एम्प्लॉयर ईमेल आयडी सुद्धा आपण इथे टाकायचा कॉन्टॅक्ट करण्यासाठी. ही झाली आपली लीगल इन्फॉर्मेशन, आस्थापनेची पूर्ण लीगल इन्फॉर्मेशन पूर्ण आपण इथे भरलेलं आहे. ओके. हे याला भरल्यानंतर, हे सर्व टॅब फिल केल्यानंतर आपल्याला अपडेट या टॅबला क्लिक करून इथे सक्सेसफुली जर मेसेज येत असेल, युअर लीगल इन्फॉर्मेशन सक्सेसफुली डन, असं जर मेसेज येत असेल, तर आपलं लीगल इन्फॉर्मेशन आस्थापनेचं हे फुलफिल झालेलं आहे किंवा सक्सेसफुली झालेलं आहे, हे आपल्याला समजतं आहे. त्यानंतर लगेच आपण डायरेक्ट अपलोड डॉक्युमेंट, म्हणजे जेवढेही आपण इथे रजिस्ट्रेशन नंबर, इनकॉर्पोरेशन नंबर, पॅन, टॅन, त्यानंतर उद्योग आधार, आपल्याकडे जेवढेही डॉक्युमेंट मिळाले, हे डॉक्युमेंटचे जेवढे इथे तुम्ही डॉक्युमेंटचे नंबर फिल करसाल, त्या फिल केलेले डॉक्युमेंट आपल्याला पुढच्या टॅबमध्ये जोडायचे आहे. ते डायरेक्टच ओपन होईल अपलोड डॉक्युमेंटमध्ये, आणि तिथे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट दिसेल, तसे तसे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे. यात एक सांगायचं आहे, आपण लीगल इन्फॉर्मेशनमध्ये जेव्हा आपण सर्टिफिकेटचे नंबर्स लिहिले किंवा त्यांचे रजिस्ट्रेशन नंबर असं लिहिलंय, तिथे जेवढे पण डॉक्युमेंट आपण फिल केले, नंबर लिहिले, आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते आपण तिथे सध्या तर तिथे फिल करायचं आहे किंवा माहिती भरायची आहे, ते नंबर लिहायचे आहे. जर आपल्याकडे नसेल, तर नंतर त्याची पूर्तता करून ते जिल्हा कौशल्य विकास ऑफिसला सबमिट करायचे. ओके. त्यानंतर आपण डायरेक्ट इथे अपलोड डॉक्युमेंट या टॅबवर आलो. या टॅबवर आल्यानंतर आपल्याला लिस्ट ऑफ डॉक्युमेंट दिसतं. ओके. मी इथे पहिल्यापासून मी एक टॅन फोटो अपलोड केला आहे, त्यामुळे मी मुद्दामूनच एक डॉक्युमेंट अपलोड केलेला आहे आणि एक डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करून दाखवतोय. ओके. या लिस्ट ऑफ डॉक्युमेंटमध्ये मी इथे जीएसटी सर्टिफिकेट मला अपलोड करायचं आहे. त्यासाठी मी इथे चूज फाईलवर गेलो. त्यानंतर इथे मी या फोल्डरला माझ्या कम्प्युटरला, सिस्टमला मी इथे जीएसटी फाईलचं प्रमाणपत्राला मी इथे स्कॅन करून ठेवलं होतं आणि त्याला रिनेम सुद्धा केलेलं आहे. मी सध्या हे रिनेम नाही केलंय, पण तुम्ही रिनेम करायचं प्रत्येक डॉक्युमेंटला. ओके. याला क्लिक करून मी ओपन करतोय. इथे टॅबला क्लिक केलं, ओपन टॅबला क्लिक केल्यावर इथे चूज फाईलच्या इथे नाव लिहून येतं आणि इथे रेड कलरचा टॅब आहे ऍड डॉक्युमेंट, याला क्लिक केलं. याला क्लिक केलं तर वेटिंगवर येतं. पुन्हा हीच प्रोसेस आपल्याला पुन्हा करायची आहे. फक्त डॉक्युमेंट अपलोड करताना फक्त ही एक वेळा प्रोसेस करायची आहे. म्हणजे 2 वेळा करावं लागेल आपल्याला. ओके. पुन्हा मी गेलो, चूज फाईलला क्लिक केलं. इथे मी माझं डॉक्युमेंट सिलेक्ट केलं, ओपन केलं. ओपन करून आपण ऍड टॅब डॉक्युमेंट याला क्लिक करतोय. पहा, आता आपल्याला इथे आपलं डॉक्युमेंट अपलोड होईल. ओके. हां, डॉक्युमेंट इथे अपलोड होईल. सीरियल नंबर 2. मी मुद्दामूनच केलं नाहीये. मला एकच डॉक्युमेंट अपलोड करायचं होतं, त्यामुळे मी एकच डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे. ओके. आणि इथे सर्वात शेवट इथे तुम्ही लिस्ट ऑफ डॉक्युमेंट सीरियल नंबर दिसेल, 1, 2, 3, 4 जितके डॉक्युमेंट अपलोड करसाल, आणि इथे व्ह्यू डॉक्युमेंट, आपण कोणतं डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला इथे दिसेल. याला क्लिक केलं. इथे आपण आलो. इथे या माऊसकडे माझ्याकडे पहा. माऊस मी जिथे करतोय तिथे हे पहा. इथे आहे ना, ग्रीन कलरमध्ये थोडं हायलाइट कलर होतं आणि असं केल्यावर नाही होत. इथे क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट, इथे मी जे डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे ते आपल्याला व्ह्यूमध्ये दिसेल. ओके. ते केल्यानंतर, आणि जर तुम्हाला चुकीने तुमचं दुसरं डॉक्युमेंट जरी अपलोड झालं असेल, इथे ॲक्शनमध्ये यायचं आणि इथे डिलीट म्हणून ऑप्शन आहे. इथे डब्यासारखं दिसतंय, याला डिलीटचं ऑप्शन आहे हे. याला क्लिक केलं की ते डॉक्युमेंट, चुकीने जे अपलोड करण्यात आलेलं डॉक्युमेंट, ते आपण डिलीट सुद्धा करू शकतो. ओके. आणि इथे पुन्हा इथे अपडेटला क्लिक करायचं, अपडेट या टॅबला, आणि तिथे मेसेज येईल की अपडेट सक्सेसफुली, युअर अपलोडेड डॉक्युमेंट सक्सेसफुली, असा मेसेज येईल. आता आपल्याला डॉक्युमेंट अपलोड केल्यावर, सक्सेसफुली अपलोड केल्यानंतर
चौथ्या नंबरचा टॅब दिसतोय इथे डिक्लेरेशन. यात तुम्हाला म्हटलं आहे, की इथे वाचून घ्यायचं कोणत्या ॲक्टनुसार आपण हे सगळ्या गोष्टी भरलेल्या आहे आणि इथे डिक्लेरेशन आहे. ते थोडंसं वाचून तुम्ही इथे मी माहिती भरलेली सगळी खरी आहे, खोटी आहे, हे सगळं इथे बघा हे लिहून आहे. हे बरोबर वाचून तुम्ही इथे सगळे आय ॲग्रीला क्लिक करायचं आणि सबमिट करायचं. इथे आपलं एम्प्लॉयर प्रोफाइल ही अपडेट सक्सेसफुली किंवा सगळी इन्फॉर्मेशन आपण इथे फिल करतोय हे सक्सेसफुली आणि इथे मेसेज येतो. एक मेसेज येतो, की डू यू कन्फर्म ऑल डिटेल्स या पॉपअपला ओके करायचं. त्यानंतरच आपली इन्फॉर्मेशन ही सक्सेसफुली एम्प्लॉयर डिटेल्स सेव्हड सक्सेसफुली असा मेसेज येतो आणि इथे ओके करायचं. यानुसार आपण आता आपली एम्प्लॉयर प्रोफाईल, आस्थापनेची प्रोफाईल, कार्यालयाची प्रोफाईल ही सर्व सर्व पूर्णपणे भरलेली आहे, फिल केलेली आहे. ओके. आता आपण पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता आपल्याला कार्यालयाची माहिती भरल्यानंतर आपल्याला प्रशिक्षणार्थीला ॲड करण्यासाठी पहिली प्रोसेस आहे क्रिएट वॅकन्सी. आता तुमच्या आस्थापनेतून तुम्हाला किती प्रशिक्षणार्थी घ्यायचे आहे हे एम्प्लॉयर प्रोफाईलमध्ये दिसले. त्यानंतर किंवा तुमचे जिल्हा कौशल्य ऑफिस तुम्हाला सांगतील. त्यानंतर आपल्याला किती लोकांची वॅकन्सी, कसे-कसे प्रशिक्षणार्थी आपल्याला आपल्या ऑफिसला ठेवायचे आहे, हे आपल्याला क्रिएट वॅकन्सीवर या टॅबला क्लिक केल्यावर पूर्ण माहिती भरून आपल्याला करायचं आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत क्रिएट वॅकन्सी कशी करायची. ओके. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.